नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लावाड माझ्या अक्षरगंधो या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, पाश्चात्य साहित्य विचाराचा भाग लक्षात घेत असताना यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण पाश्चात्य साहित्य अभ्यासकांनी केलेल्या ज्या काही विविध व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा परामर्श घेतला। पाश्चात्य साहित्य विचारामध्ये केबल, रस्किन, कोर्टहोप, मॅथ्यू आर्नोल्ड, हॅझलिट, विल्यम वर्ड्सवर्थ यासारख्या अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्याचा आपण सूक्ष्म अशा पद्धतीने अभ्यास केला। पाश्चात्य साहित्य विचारात रेने वेलेक, ऑस्टिन वॉरेन, ब्रॅडले किंवा डॉक्टर डी क्विन्सी यासारख्या साहित्याच्या अभ्यासकांच्या अभ्यासाचाही भाग तितकाच महत्त्वाचा ठरतो। वर उल्लेखिले जे काही अभ्यासक आहेत, मीमांसक आहेत, या सर्व पाश्चात्य साहित्य अभ्यासकांनी अगदी गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे साहित्यात सौंदर्य या घटकालाच त्यांनी अनन्य साधारण असं महत्त्व दिलेलं आहे। मग हे सौंदर्य नेमकं कशामुळे निर्माण होतं याविषयीचं चिंतन करताना त्यांनी 5 प्रमुख घटक सांगितलेले आहेत। भावना, कल्पना, बुद्धी, लयबद्धता आणि शैली या साहित्याच्या 5 लक्षणांना ते काव्याची आत्मतत्वे असं संबोधतात। कारण या 5 तत्वामुळे साहित्याला सौंदर्य प्राप्त होतं अशी या पाश्चात्य साहित्य अभ्यासकांची भूमिका आहे। अर्थातच कवी अथवा लेखक आपली साहित्यकृती निर्माण करतो, ती साहित्यकृती निर्माण केल्यानंतर त्या कलाकृतीला जे मनोहारी रूप प्राप्त होतो ते मनोहारी रूप प्राप्त होण्यासाठी हे घटक उपयुक्त पडतात अशी त्यांची भूमिका आहे। म्हणून या प्रमुख 5 लक्षणांचा अभ्यास पाश्चात्य साहित्य विचारात प्रदीर्घ पद्धतीने झालेला आहे। त्यातल्या त्यात आपण बहुतांशी व्याख्या ज्या पाश्चात्य साहित्य अभ्यासकांनी केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा परामर्श घेत असताना इमोशनल एलिमेंट म्हणजे भावना आणि इमॅजिनेटिव्ह एलिमेंट म्हणजे कल्पना या 2 घटकांना विशेष महत्त्व दिल्याचा प्रत्यय आपल्याला येतो। या 2 घटकाचं अनन्य साधारण महत्त्व पाश्चात्य साहित्य विचारधारित असल्याचा प्रत्यय आपल्याला येतो। पण याचा अर्थ असा नाही की बाकीचे 3 घटक पूर्णपणाने गौण आहेत। त्याही घटकाला पाश्चात्य साहित्य अभ्यासकांनी आपल्या विवेचनात महत्त्व दिलेलं आहे। चला तर मग लक्षात घेऊया पाश्चात्य साहित्य अभ्यासकांनी सांगितलेली ही साहित्याची प्रमुख लक्षणे। त्यामध्ये पहिलं लक्षण भावना। भावनेला पाश्चात्य साहित्य विचारात इमोशनल एलिमेंट असे म्हणतात। पाश्चात्य साहित्य विचारातील पहिलं लक्षण म्हणजे भावना होय। विद्यार्थी मित्रांनो,
पाश्चात्य साहित्य विचारात भावना या घटकाला विशेष महत्व दिल्याचं आपल्या लक्षात येतं. नव्हे तर साहित्याचं व्यवच्छेदक लक्षण म्हणून भावनेला संबोधलं जातं. ललितेतर वाङ्मयामध्ये भावनेला फारसं महत्व नसतं. त्या वाङ्मयात वास्तव चित्रण करणं हे महत्वाचं असतं, परंतु साहित्यात भावना हा घटक अतिशय महत्वाचा असतो. नव्हे तर साहित्याचा संसार हा पूर्णपणाने भावनेवर अवलंबून असतो. म्हणून पाश्चात्य साहित्य विचारातील कोरफोक, केबल, रस्किन, हॅझलिट, विल्यम वर्ड्सवर्थ या सर्व अभ्यासकांच्या व्याख्या लक्षात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी भावना या घटकाला विशेष असं महत्व दिलेलं आहे. भलेही ते भावना या घटकाला साहित्याचा आत्मा असे संबोधत नसले तरी ते इमोशनल एलिमेंट असे म्हणतात. कारण वाचकांच्या मनावर जे अधिराज्य गाजवलं जातं ते साहित्य कृतीतील भावनेच्या जोरावरच. म्हणूनच पाश्चात्य साहित्य अभ्यासक डॉक्टर डी क्विन्सी याने भावनेला म्हणजेच इमोशनल एलिमेंटला पॉवर ऑफ लिटरेचर असे संबोधलेले आहे. मित्रांनो, इंग्रजी टीका वाङ्मयाचा विचार करत असताना असा कुठलाही टीका वाङ्मय प्रकार नाही की ज्या टीका वाङ्मय प्रकारामध्ये भावना या घटकाला महत्व दिलेलं नाही. म्हणून भावना हे साहित्याचं प्रमुख लक्षण मानलं जातं. पाश्चात्य साहित्य विचारातील दुसरं प्रमुख लक्षण म्हणजे कल्पना होय. यालाच इमॅजिनेटिव्ह एलिमेंट असे संबोधतात. मित्रांनो, आपण पौर्वात्य साहित्य विचार लक्षात घेत असताना, त्यातली निर्मिती प्रक्रिया लक्षात घेत असताना प्रतिभा व्यापाराचं विशेष महत्व लक्षात घेतलं होतं. तोच प्रतिभा व्यापार पाश्चात्य साहित्य विचारामध्ये कल्पना या अंगाने तपासला जातो. आणि लेखक आपल्या साहित्य कृतीमध्ये भावना आणतो म्हणजे भावनांचं वास्तव चित्रण करत नाही तर त्याचं आविष्करण करतो. हे यापूर्वीच्या तासिकेमध्येही आपण अभ्यासलं होतं. आणि हे भावनेचं आविष्करण करत असताना कलावंत आपल्या कल्पनेचं सहाय्य घेतो. मित्रांनो, ललितेतर वाङ्मयामध्ये कल्पनेला वाव नसतो. तिथे तर्क हा अतिशय महत्वाचा असतो. वास्तव असं चित्रण करावं लागतं. पण ललित साहित्य आणि या साहित्याची निर्मिती ही कल्पनेतून झालेली असते. कारण एखादी कादंबरी घेतली, कथा घेतली किंवा अन्य कोणतीही साहित्य कलाकृती घेतली तर त्या साहित्य कलाकृतीचं कथानक, त्यातली पात्रसृष्टी किंवा त्या गोष्टींना सुरूप अनुरूप असं बाकीच्या बारीक सारीक गोष्टी या सर्वांची जुळवणी लेखक आपल्या कल्पनेच्या साह्याने करतो. म्हणून पाश्चात्य साहित्य विचारात भावने इतकंच कल्पनेलाही महत्व दिलं गेलेलं आहे याचा प्रत्यय आपल्याला येतो. म्हणून
भावना या प्रमुख लक्षणाच्या सोबतीनेच पाश्चात्य साहित्य अभ्यासकांनी इमॅजिनेटिव्ह एलिमेंट म्हणजे कल्पना या गोष्टीलाही महत्त्व दिलेलं आहे. हॅझलिट आपल्या व्याख्येमध्ये द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड पेशन्स असं म्हणतो. इमॅजिनेशन म्हणजेच कल्पना. अशा कितीतरी साहित्यिकाच्या साहित्य अभ्यासकांच्या व्याख्या लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की तिथे इमॅजिनेशनला विशेष असं महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणून हे एक प्रमुख लक्षण साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने विचार करत असताना पाश्चात्य साहित्य विचारात आपल्याला प्रत्ययाला येतो. पाश्चात्य साहित्य अभ्यासकाने सांगितलेलं तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे बुद्धी. त्यालाच इंटेलेक्च्युअल एलिमेंट असे म्हणतात. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण अशी भूमिका घेतो की ललित साहित्य हे भावना प्रधान असतं, कल्पना प्रधान असतं. तिथे विचाराचं काय महत्व? कारण विचारशीलता हा ललितेतर वाङ्मयाचा विशेष आहे असं आपण म्हणतो. परंतु ललित वाङ्मयाला त्याचं वावडं आहे असं नाही. उलट वैचारिकता ललित वाङ्मयामध्ये आली असेल तर ललित साहित्य अतिशय सकस आणि दर्जेदार स्वरूपाचं ठरू शकतं. साहित्यामध्ये सुरूपता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून वैचारिकता हा विशेष महत्वाचा आहे. मित्रांनो, प्रत्येक साहित्य कृती कल्पनेच्या साह्याने लिहिली जाऊ लागली आणि त्या कल्पनेला जर मर्यादा राहिल्या नाहीत तर त्या साहित्य कृतीमध्ये अतिशयोक्ती, अतिरंजितपणा येण्याची शक्यता असते. म्हणजे पाल्लाळिकता सुद्धा येऊ शकते. म्हणजे ही अतिशयोक्ती टाळायची असेल, अतिरंजितपणा टाळायचा असेल तर तिथे बुद्धी या घटकाचा वापर करावा लागतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे कल्पनेचा जो स्वैरविहार होतो त्या स्वैरविहारावर अंकुश ठेवण्यासाठी या इंटेलेक्च्युअल एलिमेंट म्हणजे बुद्धीचा उपयोग होतो. म्हणून पाश्चात्य साहित्य विचारात बुद्धी या घटकालाही अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाश्चात्य साहित्य विचारातील आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे लयबद्धता होय. त्यालाच पाश्चात्य साहित्य विचारात रिदम असं म्हटलं जातं. साहित्य हे लयबद्ध असतो. ज्या साहित्यामध्ये लय जुळलेली नसते ते साहित्य नीरस ठरण्याची शक्यता असते. म्हणून साहित्याला लयबद्धता असणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. नव्हे तर साहित्य ही एक लयबद्ध निर्मिती असते असं संबोधलं जातं. या अनुषंगाने पाश्चात्य साहित्य विचारातील एडगर ॲलन पो, कार्लाइल, जॉन्सन यांनी ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत. कार्लाइल पोएट्री इज द म्युजिकल थॉट, काव्य म्हणजे संगीतमय विचार असं म्हणतो. तर एडगर ॲलन पो नावाचे जे अभ्यासक आहेत ते साहित्याच्या संदर्भामध्ये भाष्य करत असताना आणि लयबद्धतेच्या अनुषंगाने बोलत असताना असं म्हणतात, पोएट्री इज अ रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी असं म्हणतात. किंवा जॉन्सन पोएट्री इज मेटेरिकल कंपोजिशन असे म्हणतात.
ह्या सर्व व्याख्यांचा परामर्श घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की पाश्चात्य साहित्य विचारामध्ये लयबद्धता या घटकाला महत्त्व दिलं गेलेलं आहे. अर्थातच साहित्याचं एक प्रमुख लक्षण म्हणून लयबद्धतेला त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. मित्रांनो, पाश्चात्य विचारातील शेवटचं प्रमुख लक्षण म्हणजे शैली. त्याला स्टाईल असंही म्हटलं जातं. भारतीय साहित्य विचारामध्ये जो रीती विचार लक्षात आपण घेतो त्या रीती विचाराशी जवळीकता साधणारा असा हा पाश्चात्याचा शैली विचार आहे. पाश्चात्य साहित्य विचारामध्ये शैली हा घटक लक्षात घेत असताना कोलरिजची ही व्याख्या आपल्याला लक्षात घ्यावी लागते. दी बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर असं ज्यावेळी कोलरिज म्हणतो त्यावेळी उत्तम शब्दांची उत्तम रचनाबंधात केलेली गुंफण ही एक शैली आहे. म्हणजेच तिथे शैलीचा विचार केलेला आहे. किंवा मॅथ्यू आर्नोल्डची ज्यावेळी व्याख्या लक्षात घेतो, पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ, या व्याख्येतून आपल्याला असा प्रत्यय येतो की ते जीवनात्मक किंवा जीवन भाष्यात्मक दर्शन, या जीवन भाष्यात्मक दर्शनाची शैली आपल्याला तिथे लक्षात येते. आपल्याकडे असं म्हटलं जातं, स्टाईल इज द मॅन. जसा माणूस तशी त्याची शैली. प्रत्येकाची लिहिण्याची शैली वेगळी असते, बोलण्याची शैली वेगळी असते, अध्यापनाची शैली वेगळी असते. तसं लेखकाची सुद्धा शैली वेगळी असते. लेखक तशी शैली, तो कुठला आशय आपल्या कलाकृतीमध्ये आणतो त्यावर सुद्धा त्या शैलीचा भाग महत्वाचा असतो. म्हणून इतर लक्षणांचा विचार करत असताना पाश्चात्य साहित्य अभ्यासकांनी शैली या घटकालाही विशेष महत्व दिलेलं आहे. शैली हे एक साहित्याचं प्रमुख लक्षण मानलेलं आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण जी काही साहित्याची प्रमुख 5 लक्षणं पाहिली, भावना, कल्पना, बुद्धी, लयबद्धता, शैली, या प्रमुख लक्षणामुळे साहित्याला सौंदर्य प्राप्त होतं. म्हणून या 5 घटकांना पाश्चात्य साहित्य विचारात विशेष असं महत्व दिलं गेलेलं आहे, हे आपल्या लक्षात येतं. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.